नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये 4500 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। तुमची शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे, परीक्षेचे स्वरूप काय राहणार आहे, भरती परमनंट आहे किंवा नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो, कारण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी कव्हर केलेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही असं मी तुम्हाला शुअर करतो। व्हिडिओला आपण सुरुवात करूया, परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। बघू शकता मित्रांनो, तुम्ही आता आपण ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। इथे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिसशिप भरती 2025 म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिसशिप पदाची भरती निघालेली आहे। ही अप्रेंटिसशिप भरती आहे मित्रांनो, म्हणजेच शिकाऊ उमेदवार, कोणत्याही प्रकारची परमनंट भरती नाहीये। त्यानंतर मित्रांनो www.माझीनोकरी.in यावरती सुद्धा तुम्ही जाऊन स्वतः तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता। ही वेबसाईट गव्हर्नमेंट वेबसाईट आहे, याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता काय वेबसाईट आहे, काय माहिती दिलेली आहे, तुम्ही स्वतः एक वेळेस चेक करू शकता ही माहिती खरी आहे किंवा खोटी। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पदाचे नाव व तपशील। पद क्रमांक फक्त एकच वॅकन्सी निघालेली आहे, यामध्ये अप्रेंटिसशिप पदाकरिता निघालेली आहे आणि टोटल भरती जी निघालेली आहे ती 4500 इतक्या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी ही दिलेली आहे। तुमच्याकडे BA BCom BSc कोणतीही पदवी असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता। जर तुम्ही लास्ट इयरला असाल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकत नाही। कोणतीही पदवी ही कंप्लीट पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, वयमर्यादा काय आहे आपण ते जाणून घेऊया। वयमर्यादेमध्ये वयाची अट 31 मे 2025 रोजी 20 ते 28 वर्ष आणि SC ST साठी 5 वर्ष सूट आणि OBC साठी 3 वर्ष सूट अशी दिलेली आहे। मित्रांनो, इथे जर SC ST कॅन्डिडेट जर फॉर्म भरणार असाल तर त्याचं वय 33 वर्ष जरी असेल तरी तो फॉर्म भरू शकतो, कारण लास्ट ही त्यांनी 28 वर्ष दिलेली आहे आणि SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे, हे लक्षात असू द्या। आणि नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत दिलेलं आहे, तर कन्फ्यूज होऊ नका। तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्या टायमाला तुम्ही कोणता जिल्हा सिलेक्ट करताय त्या ठिकाणीच तुमचा जॉब लागणार, हे लक्षात असू द्या। त्यानंतर फीस काय आहे आपण ते जाणून घेऊया, म्हणजेच चलन काय आहे ते जाणून घेऊया। फीस जनरल आणि OBC EW साठी 800 रुपये आहे आणि SC ST महिला यांच्यासाठी 600 रुपये आहे विथ GST आणि PW तून जर तुम्ही अर्ज करणार तर त्याच्यासाठी 400 रुपये आहे विथ GST। आणि महत्त्वाची तारखा म्हणजे याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 25 जून आहे। अप्लाय करणं सुरू झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकता आणि परीक्षा ही जुलैचा पहिला आठवडा आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो, या जाहिरातची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, तिथून तुम्ही चेक करू शकता। आणि अप्लाय कसं करायचं याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन, तिथून तुम्ही चेक करू शकता। आणि चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय काय राहणार आहे, कोणते कोणते सब्जेक्ट आहे, किती मार्काला किती सब्जेक्ट आहे आपण ते जाणून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, क्वांट ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज हे जे 4 सब्जेक्ट आहे याला प्रत्येकी 15 क्वेश्चन आणि 15 मार्क दिलेले आहे। त्यानंतर बेसिक रिटेल प्रोडक्ट, बेसिक रिटेल असेस्ड प्रोडक्ट, बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट याला प्रत्येकी 10 मार्क दिलेले आहे। पूर्ण प्रश्न हे 100 मार्काचे आहे आणि 100च क्वेश्चन राहणार आहे मित्रांनो। याला त्यांनी वेळ दिलेला आहे, 60 मिनिटं वेळ दिलेला आहे आणि ही परीक्षा तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये दोन्ही याच्यामध्ये देऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे याला निगेटिव्ह मार्किंग आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। ही परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला अजून एक टेस्ट देणं आहे, ती टेस्ट आहे लोकल लँग्वेजची। तुम्ही ज्या स्टेटमधून अप्लाय करता, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला तिथली हिंदी भाषा येणं अनिवार्य आहे। गुजरातमध्ये अप्लाय करता तर गुजराती येणं अनिवार्य आहे, गुजराती लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे। जर महाराष्ट्रात अप्लाय केलाय तर मराठी येणं अनिवार्य आहे, लिहिता बोलता वाचता आलं पाहिजे, म्हणजे ही लोकल टेस्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं हे फायनल सिलेक्शन होईल
जेव्हा तुम्ही परीक्षा पास होणार कॅम्प्युटर बेस आणि लोकल लँग्वेज ही टेस्ट पास होणार तर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंगची जी पिरियड आहे मित्रांनो ती 12 मंथची ठेवलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता द ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इज पिरियड ऑफ 12 मंथसाठी म्हणजे एका वर्षासाठी ही अप्रेंटिसशिप आहे. जर तुम्ही 1 वर्ष अप्रेंटिसशिप करता तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव येतो आणि तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जर गेला किंवा ICICI, HDFC, येस बँक कोणत्याही बँकेत जर तुम्ही गेला तर याचा अनुभव काउंट होतो तर तुम्हाला तिथे प्रेफरन्स भेटतं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला पेमेंट काय दिली जाणार आहे ते बघूया. यामध्ये तुम्हाला 15,000 रुपये प्रति महिना इतकं पेमेंट दिलं जाणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. याच्या व्यतिरिक्त कोणतंही तुम्हाला इन्सेंटिव्ह वगैरे भेटणार नाही. हे 15,000 रुपये तुम्हाला पेमेंट भेटणार. त्यानंतर मित्रांनो इथे त्यांनी वॅकन्सीचा तक्ता दिलेला आहे म्हणजे कोणत्या राज्यामध्ये किती वॅकन्सी आहे कॅटेगरीनुसार इथे त्यांनी संपूर्ण हा तक्ता दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपला महाराष्ट्राचा जर विचार करता आपण महाराष्ट्राची किती जागा आहे आपण ते बघूया. जर कोणत्याही विद्यार्थ्यांना दुसऱ्या स्टेटमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर तुम्ही तिथे किती जागा आहे कॅटेगरीनुसार तुम्ही चेक करू शकता. कारण जिथे तुम्ही फॉर्म भरताय तिथले तुम्हाला लोकल लँग्वेज येणं सुद्धा महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये 586 जागा आहे मित्रांनो. इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे त्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे. इथे बघा महाराष्ट्राचा विचार करता इथे महाराष्ट्रामध्ये 586 जागा आहे. यामध्ये मुंबईमध्ये 28 जागा आहे, पालघरमध्ये 8 आहे, रत्नागिरीमध्ये 9 आहे, सिंधुदुर्गमध्ये 4 आहे, मुंबईमध्ये पुन्हा 32 आहे, रायगडमध्ये 15, ठाण्यामध्ये 30, अहमदनगरमध्ये 65, अकोल्यामध्ये 23, बुलढाणामध्ये 22 असं हा त्यांनी एक जिल्ह्यावाईज तक्ता दिलेला आहे. तुमचा जो जिल्हा आहे तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता. अशी संपूर्ण माहिती होती मित्रांनो स्टेप बाय स्टेप. जर व्हिडिओ आवडला असाल मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच येणारे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो.